तर हा एक लेख मी लिहिला, त्याला मी नाव दिलं आहे जेवण, स्वभाव, सवयी आणि विचार. जेवण, स्वभाव, सवयी, विचार ह्यांचे कशी सांगड आहे ते मी सांगितले. काही लोकांचे जेवण आपण पाहिले, अतिशय व्यवस्थित, शांतपणे आणि तितकेच टापटीप असे त्यांचे भोजन असते. जेवण झाल्यानंतर त्यांचे ताट इतके स्वच्छ आणि पूर्णपणे साफ असते की त्या ताटात ते जेवले आहेत असे वाटतसुद्धा नाही. पूर्णपणे चकचकीत ताट. ज्यांना माहीत नाही ते लोक त्याच ताटलीमध्ये पुन्हा जेवायला बसतील, इतके ते चकचकीत असते. जेवल्यानंतर त्या लोकांची बोटे देखील पहा. जेवणापूर्वी जशी बोटे होती तशीच दिसतील, अगदी कोरडी, साफ. हात धुवायची गरजच वाटू नये. बाकीच्यासारखे प्रत्येक घासाला 5 बोटे तोंडात घालून घासमध्ये ढकलण्याची त्यांना सवय नसते. जेवताना त्यांचा आवाजसुद्धा होत नाही. मधल्यामध्ये निशब्दपणे चरवण चालू. बाहेर त्याचे अजिबात पडसाद उमटत नाहीत तोंडातल्या घासाचे. मोठ्या प्रयासाने सवय लावून ही कला आत्मसात करावी लागते. या उलट काही लोक पहा, जेवताना मचक मचक असा आवाज करायचा. प्रत्येक घास गिळताना त्याचा गिळण्याचा आवाज समोरच्याला येतो. तोंडात 5 बोटे कोंबून जेवण करायचे. प्रत्येक घासाला तोंड उघडेच ठेवून चरवण करत राहायचे, म्हणजे इतर लोकांना किळस यावी असा प्रकार. जेवण झाल्यानंतर हे लोक बडीशेप खातात तेव्हा ते रवंथ करीत आहेत असे वाटते. अशा लोकांचे विचारसुद्धा फार हलके असतात, संकुचित आणि अतिशय कोत्या मनाचे. कोणाच्या लग्नाला जेवायला गेले की समोरच्याला हळू आवाजात म्हणतात, अहो कच्चून जेवा, आपण 100 रुपये नगदी आहेर करतो, मग कशामुळे सोडायचं. 2 पोळ्या जास्त घ्या, भजे दणकावून हाणा, बालुशाही मागू मागू घ्या, मसाला भात चापून चोपून हाणा, चांगलं व्यवस्थित यथेच्छ खायचं, कशामुळे सोडा, 100 रुपये का फुकट आहेत का, हाणा चांगलं. पहा, असे त्यांचे विचार असतात. त्यांच्या घरी लग्न जमले तरी तसेच धोरण. बाहेर कॉन्ट्रॅक्ट दिलेले असते. घरच्या सर्वांना सांगतात, बरं का, ऐका, तिथे सकाळचा नाश्ता ठेवला आहे, चांगला कच्चून उपमा खा, इडली वडा मागू मागू घ्या, तहान नसली तरी बिस्लेरी घ्या व पाणी प्या. पुन्हा दुपारच्या जेवणात 4 वाट्या बासुंदी रबडी घ्या, पुलाव हाणा, चांगले 90,000 रुपये मोडलेत आपण, फुकट आहेत का पैसे. एकमेकांना चांगला आग्रह करू करू जेवा. रात्री स्वयंपाक उरला तर सगळं घरी येऊन या, त्या लोकांना देऊ नका, स्वयंपाक करणाऱ्यांना. बापाची पेंड नाही फुकट खायला, आणा ते सगळं इकडं. असे त्यांचे तत्त्व असते. मी 3-4 वेळेस ट्रिपला गेलो तेव्हा काही प्रवासी असेच पाहिले. ते म्हणतात, हो 20,000 रुपये नगदी मोडलीत 11 दिवसाच्या प्रवासाचे 20,000 रुपये नगदी दिलेत. मग कशामुळे सोडा. आपण घरी जास्त जेवत नाही पण बाहेर सोडित नाही. पहिला भात घ्यायचा, मधला भात घ्यायचा, पुन्हा शेवटून भात घ्यायचा, 3 वाट्या वरण प्यायचं, 5 10 गुलाबजामुन हाणायचे. अहो कशामुळे सोडा. असो. याच्या उलट काही प्रवासी आपण पाहिले, पैसे वसूल करण्यासाठी ते जेवत नाहीत. 4 पैसे प्रवासात गेले तर गेले, पण जेवण मध्यमच घ्यावे. जेवणाचे 100 रुपये वसूल करायला जावे तर पुन्हा पोट बिघडले की डॉक्टरला 1000 रुपये द्यावे लागतात. ते कोणी सांगितले. आहे ते जीवन ना, ते आनंद उपभोगतात. आता काही लोकांना जेवताना मधला भात घ्यायची सवय असते. मधला भात. जेवण झाल्यानंतर शेवटचा भात तर सगळेच घेतात, पण मधला भात लागणारे काही लोक असतात. आता घरच्यांनाही सवय माहीत असते, आपल्या घरच्यांना, पण हे लोक कोणाकडे जेवायला गेले की पंचायत होऊन बसते. 2 पोळ्या खाल्ल्या की हे मधला भात मागतात. वाढणाऱ्यांना काय ठाऊक, त्यांना वाटते हे भात मागतात म्हणजे यांचे जेवण झालं, ते शेवटचा भात म्हणून वाढतात. त्यानंतर त्यांच्या ताटलीकडे कोणी फिरकतच नाही, बसले का अर्धपोटी. मग पुन्हा कुठेतरी बाहेर गुपचूप जाऊन हॉटेलमध्ये पुरी भाजी खायची. किती कुटाणा. तर अशा प्रकारे अनेक व्यक्ती, अनेक प्रकारचे स्वभाव, अनेक प्रकारचे विचार, सर्वांमध्ये विविधता हे पाहाव्यास मिळते. आपल्या जेवण करण्याच्या पद्धतीहून आपला स्वभाव कळत असतो. स्वभावाप्रमाणे आपले विचार बनत जातात. आपल्या विचारावरून आपला दर्जा ठरवला जातो. म्हणजे असे की स्वभाव, जेवण आणि विचार या तिन्हींची सांगड अशी आहे.